सामना चालू आहे आणि इथून मॅच ऑन आहे. जाऊया इथून सामन्याला सुरुवात करायचा आहे. 3 ओव्हरचाच मॅच असणार आहे. आपण ड्रॉ टाकणार आहोत थोड्याच वेळात. तर टायमर ऑन झाला याची नोंद घ्या. सामना सुरू करा. चंद्रकांत आपला टायमर स्टार्ट झाला. ओके बॅट्समॅन तयार राहायचं लगेच. विपुल यश कोणाला बोलवलं कोणाला आले ना चालू कर इकडे यश जाऊया. एक चिठ्ठी उचल आणि त्या संघाला बाय असेल. एक चिठ्ठी उचल. जी चिठ्ठी ज्या चिठ्ठीमध्ये नाव येईल त्या संघाला बाय असेल. जाऊया इथून एकच चिठ्ठी त्या संघाला बाय असेल. पाहूया लकी कोण ठरतोय. यश इथून निरखून पारखून बघतोय. वेडीचा संघ आहे आणि वेडी संघाला बाय मिळते. थेट फायनलचा तिकीट आपल्याला मिळतोय. अभिनंदन असेल वेडी संघ. सुधीर मामा लकी ठरतोय. लक फॅक्टर सुधीर मामा. तर लक्ष असू द्या या सामन्यातील विजेता संघ हा मात्र सेमीफायनल खेळेल आणि तो संघ असेल सातपाडी ध्रुव 11 सातपाडी घरट ट्रान्सपोर्ट या संघासोबत खेळेल. एक गाव एक मधील जो संघ आला होता. काय पाहिजे मी त्याला विचारताना काय पाहिजे भाऊ. आतमध्ये इथून फलंदाज बाद झाल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली तर पहिलाच बॉल 2, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल दुहेरी आणि आपण पाहिलं तर 5व्या बॉल वरती विकेट. चंद्रकांत बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल बाकी असेल चंद्रकांत यांच्या षटकातील. जाऊया नवीन बॅटर घातक फलंदाजी ज्यांच्या बॅटमधनं राहिली. आविष्कार मॅच हातातनं सुटला होता परंतु मॅच हातात आणली आविष्कारनं आणि तो आविष्कार केला. परंतु इथून नो मॅच लँड मध्ये लँडिंग होईल. एक कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न असेल. सिंगल धाव प्राप्त होते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. 1 ओव्हर 9 धावा. नाला सोपारा संघ. जाऊया इथून मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक. पहिलाच बॉल वरती हवाई सफरची यात्रा आहे परंतु चेंडू चंद्रकांतच्या हातामध्ये आहे. जेल टिपला जाईल. फलंदाज परतीच्या प्रभातात. विकेट डाऊन.
वेलकम बॅक. पुढेच एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. लेफ्ट हँडर फलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवला आणि इथून पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय कार्तिकला आपण पाहतोय. हो, इथून मिस टायमिंग आणि इथून जेल कॅरी झालाय. विकेट, बॅक टू बॅक 2 विकेट. फलंदाज परतीच्या प्रवासात सुधीर मामा. जाऊया नितीन. नवीन बॅटर समोर खेळलाय. लॉंगॉनच्या रिझम मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करतील. चेंडू फील्ड करतील आणि इथून सिंगल. सिंगल धाव येते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 10 धावा. 10 ऑन दी बोर्ड. पाहूया पुढचा चेंडू. ओहो, इथून चांगला चेंडू आहे. इथून डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लोवर पेचचा होता, फसला गेला होता फलंदाज. फटका खेळण्यापासून गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि इथून डॉट बॉल. चांगली ओव्हर इथे पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ झालाय आणि 1 विकेट, सॉरी 2 विकेट 1 धावा. 5वा बॉल. खूपच चांगला फटका इथून खेळला जातोय. लॉंगॉनच्या रिझम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत चंद्रकांत. चेंडूला फील्ड करतायत, फेकी करतायत. सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 11. शेवटचा बॉल. या ओव्हर मधील दुसऱ्या षटकातील पूर्णपणे शांत ठेवलाय संघ. आपण पाहू शकता नाला सोपारा या संघाला कुठेही धावांची गतीला मात्र वेग देत नाही आहेत. आणि इथून पाम संघ, इथून आपण पाहिलं तर पाम संघाने मात्र पूर्ण आपलं वर्चस्व ठेवलाय. फटका उंचावरती खेळलाय. पुन्हा एकदा चंद्रकांत आलाय. चंद्रकांतच्या हातात बॉल आलाय आणि चंद्रकांतनं मात्र इथून पुन्हा एकदा जेल कॅरी केलाय. विकेट डाऊन. या ओव्हर मध्ये 3 विकेट. फलंदाज बाद. बजावडी इथे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ झाला आणि या 2 ओव्हरच्या खेळामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 11 धावा. म्हणजेच 5.50 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये जाते. आणि इथून आपण पाहिलं तर शेवटचा षटक मार्गस्थ होईल. मितेश. जाऊया इथून शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज प्रणय. 6 बॉलचा खेळ प्रणयकडनं इकडून आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया प्रणय पहिलाच बॉल घेऊन आपल्या षटकातील शेवटचा ओव्हर. फटका खेळला परंतु लांब जाईल का तर नाही. इथून क्षेत्ररक्षक जेल कॅरी करतोय. विकेट 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 पाहायला मिळतोय. फलंदाज बाद.
आणि जाऊया इथून पहिल्याच बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल निशान विशालला आपण पाहतोय. दुसरा चेंडू इथून गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणय विशालसाठी पल्ल स्कूप करण्याचा प्रयत्न. इथून चेंडू मात्र खेळला आणि इथून आपण पाहिलं तर फाईट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईटचा क्षेत्ररक्षक होता तिथे आणि इथून चेंडूला फील्ड केलाय. इथून विकेट प्राप्त झाले की तर जेलचित बाद झालाय. विकेट डाऊन झालाय जेलचितच्या स्वरूपात. डीजे ऑन हॅट्रिक असेल प्रणयसाठी. ऑन हॅट्रिक आहे आणि इथून ऑन हॅट्रिक बॉल पाहूया. इथून ऑन हॅट्रिक आहे. हॅट्रिक नोंदवली जाईल का विकेटची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळलाय. ऑन हॅट्रिक आहे. चंद्रकांत चेंडूच्या खाली आणि इथून चंद्रकांतनं मात्र केलाय घात. कारण की चंद्रकांतने सोडलाय झेल आणि इथून रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. विकी हा मात्र बाद होतोय. सुधीर मामा इथून चांगला चेंडू असं दर्शवत असताना पंच चांगला चेंडू. एकही धावा इथे एक धावा आला आहे आणि त्याचबरोबर खूपच चांगली गोलंदाजी राहिल्या प्रणयच्या माध्यमातून. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्कर लेंथ हाताळली जाते. खूपच चांगली गोलंदाजी राहिली आणि इथून हा चेंडू सुद्धा आपण पाहिलं तर ब्लॉक होलचा पाहायला मिळाला. पुढचा चेंडू फुलटॉच बॉल होता. इथून दिशा दिली. डीपमधनं क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळालाय. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा परिपूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्न राहिलाय. फेकी येईल आणि इथून धावची बाद होईल. फलंदाज ओव्हरची होते समाप्ती. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल तब्बल 14 धावा आणि 14 धावा इथे पाहायला मिळतात. या स्पर्धेतील सर्वात कमी धावा इथे पाहायला मिळतात. आणि जाऊया इथून नालासोपारामध्ये खेळणारा जो ज्या खेळाडूवर जो ऑब्जेक्शन घेतला गेला होता तो खेळाडू आता इथून अनाउन्समेंट करतोय की येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा मी आता नालासोपारा संघामधनच खेळणार आहे. रॉयल फाटा सोपारा या संघामधनं खेळणार आहे असं ते अनाउन्समेंट करतायत. नक्कीच ऑन स्क्रीनवरती ते आपल्याला अनाउन्समेंट करतील. नीरज सोनावणे धन्यवाद. मी येणारा प्रत्येक टुर्नामेंट रॉयल फायटर सोपारा या टीममध्ये खेळणार आहे. ओके धन्यवाद. जाऊया आता लगेच आपण मॅचकडे वळतोय. इथून येणारे प्रत्येक टुर्नामेंट मात्र ते नालासोपारा रॉयल फाटा या संघामध्येच खेळणार आहेत अशी त्यांनी अनाउन्समेंट केलाय. परंतु या स्पर्धेत त्यांना खेळता येणार नाहीये. 14 धावा इथून 15ला विन आहेत. 14 धावा बनवल्या आणि 15 धावांचा टार्गेट आहे. 18 बॉल 15 धावा. नक्कीच रमाईनगर पंचायत संघ मात्र थोडासा एक धीर घेतोय की आमचा रेकॉर्ड मोडलाय. 15 धावा
समाजातील खेळाडू, प्रेक्षक रक्षी सर्वांना ससने सविने जय भीम करतो आणि सर्वांना आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पालघर तालुक्यातील वेडी या गावामध्ये भेट दिली होती आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने आपला पालघर वेडी गाव हे पावन झालेलं आहे. तरी प्रत्येक 29 मार्च ह्या दिवशी प्रत्येक वर्षी हा वेडी गावामध्ये कार्यक्रम घेतला जातो. 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेडी गावात आले होते आणि त्या निमित्ताने त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यानिमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित करतो. त्याचप्रमाणे पालघरपासून ते वेडी गावापर्यंत पायी चालत जाण्याचं कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आले होते तेव्हा त्यांना कुठलंही वाहन उपलब्ध झालं नव्हतं आणि त्यांना बैलगाडीच्या मार्गाने जावं लागलं होतं. त्यानिमित्त येथील बौद्ध समाजाने एक निश्चय करून पालघरपासून ते वेडी गावापर्यंत पदयात्रा पायी चालत जाऊन त्यांना अभिवादन केलं जातं. त्यासाठी सर्व उपस्थित इथे बौद्ध समाजाला आवाहन करतो की ज्यांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल त्याने आवर्जून सहभागी व्हायचं असं सर्वांना आवाहन करतो. जय भीम. पण मैदानाच्या आतमध्ये इथून पहिलाच बॉल आपण पाहिला आणि पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. 4 धावा हलकेच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा मोठा फटका, 6 धावा लवकर संपवण्याचा प्रयत्न आणि 2 बॉलमध्ये 10 धावा. आता फक्त 5 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. इथून आपण पाहिलं गोलंदाज वरती 2 बॉलमध्ये 10 धावा. जाऊया पुढचा चेंडू आणि पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू चाललाय कार्पेटला रोल करत लॉंग लेगला नॉनस्टॉप. चौकार. 4 धावा. 1 धावेची आवश्यकता आहे. अवधूत टॉस साठी यायचा आहे. अवधूत कामत ध्रुलन घरात ट्रान्सपोर्ट टॉस साठी यायचा आहे. अवधूत जवळ इथून 1 धावेची आवश्यकता आहे आणि या 1 धावेनं बाबूया सामना विजयी केला जाईल हलकेच्या माध्यमातून आणि हा सामना विजयी फटका आणि इथून पाम संघ आणि सातपाडी संघ म्हणजे ध्रुवलन सातपाडी संघ या टॉस साठी चौका आणि इथून सामना क्लिअर होतोय. तर लगेच या ध्रुवलन सातपाडी अवधूत आणि त्याचबरोबर चंद्रकांत दोघे या टॉस साठी